दहशतवादाविरुद्ध भारताचं शून्य सहिष्णुता धोरण ऑपरेशन सिंदूरनं जगासमोर ठामपणे मांडलं. भारताच्या ठाम भूमिकेमुळे काही आंतरराष्ट्रीय मंचांचे प्राधान्यक्रम बदलावे लागले. दहशतवादी हल्ल्यांची झळ कमी अधिक प्रमाणात याही वर्षी अनेक देशांना सोसावी लागली. त्याखेरीज रशिया युक्रेन, इस्रायल हमास असे संघर्ष आणि भूराजकीय तणाव पेटते राहून त्याचाही मानवतेवर, अर्थव्यवस्थांवर आणि आंतरराष्ट्रीय राजकारणावर परिणाम होत राहिला. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी 22 एप्रिलला केलेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं 7 मेपासून ऑपरेशन सिंदूर सुरू केलं आणि लष्करी पद्धतीनं चोख प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर भारताची दहशतवाद विरोधी भूमिका जगासमोर स्पष्ट शब्दात मांडण्यासाठी भारतानं मुत्सद्देगिरीचा उपयोग केला. सर्व प्रकारच्या आणि सर्व स्वरूपातल्या दहशतवादाशी दोन हात करण्याचा भारताचा ठाम निर्धार असून त्यावर राष्ट्रीय पातळीवर एकमत आहे असा संदेश जगाला देण्यासाठी 7 सर्वपक्षीय शिष्टमंडळांनी देशोदेशी भेटी दिल्या. दहशतवाद जराही खपवून न घेणारं शून्य सहिष्णुता धोरण भारतानं अवलंबलं आहे, हा स्पष्ट संदेश या शिष्टमंडळांनी भागीदार देशांना आणि सुरक्षा परिषदेच्या सदस्यांना दिला. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्याही खासदारांकडे या शिष्टमंडळांचं नेतृत्व होतं. औपचारिक शिखर परिषदांच्या पलीकडे जाऊन अशा पद्धतीनं देशांशी संवाद साधल्यामुळे भारताच्या दहशतवाद विरोधी प्रयत्नांना सामरिक आणि मुत्सद्देगिरीच्या दृष्टीनं आंतरराष्ट्रीय पातळीवरून पाठिंबा मिळाला. राजनैतिक पातळीवर दहशतवादाला अर्थात पाकिस्तानला पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला तर तिथं भारतानं कणखर भूमिका घेत दहशतवाद सहन केला जाणार नाही याची जगाला जाणीव करून दिली. उदाहरण द्यायचं तर शांघाय सहकार्य संघटनेचं. शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य राष्ट्रांच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक जूनमध्ये चीनच्या किंगडाओ इथं झाली. या बैठकीत भारतानं संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करायला नकार दिला, कारण भारतावर झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख टाळून त्या निवेदनात पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेस अपहरणाचा मात्र उल्लेख होता. भारताचा हा नकार म्हणजे दहशतवादाविरुद्ध ठाम पवित्रा घेतल्याचा आणि दहशतवादाशी संबंधित मुद्द्यांवर तडजोड करणार नसल्याचा पुरावा होता. शिवाय धोरणात्मक स्वायत्तेप्रती वचनबद्धता देखील यातून प्रकट झाली. तसंच भारताचे मूळ मुख्य मुद्दे बाजूला सारण्याचा प्रयत्न झाल्यावर बहुपक्षीय संस्थांमधल्या नरेटिव्हजना थेट आव्हान द्यायची हिंमत भारताकडे आली आहे, हेही यातून दिसलं. किंगडाओमधल्या स्पष्ट नकारानंतर SCOच्या सदस्यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध नोंदवत भारताला दिलेला पाठिंबा पुढे तियानजिन बैठकीत दिसून आला. पुढे 1 सप्टेंबरला तियानजिन इथं झालेल्या SCO राष्ट्रप्रमुखांच्या बैठकीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना वित्तपुरवठा करणाऱ्यांच्या आणि कट्टरतावादाच्या विरोधात संयुक्तपणे कारवाई करण्याची गरज असल्याचं अधोरेखित केलं. या बैठकीत सदस्यांनी तियानजिन घोषणापत्राचा स्वीकार केला आणि किर्गिस्ताननं पुढील अध्यक्षपद स्वीकारलं. दहशतवादाविरोधात आवाज बुलंद करत असतानाच भारतानं ग्लोबल साऊथ म्हणजेच विकास प्रक्रियेत मागे राहिलेल्या, विकासाची आस असलेल्या देशांचा मुद्दा सातत्यानं मांडला आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या मोठ्या परिषदा महत्त्वाचं व्यासपीठ ठरतात. अशीच प्रमुख परिषद G20 देशांच्या नेत्यांची परिषद यावर्षी प्रथमच आफ्रिका खंडात भरवण्यात आली. अमेरिकेनं बहिष्कार घातलेल्या या परिषदेत जोहान्सबर्ग घोषणापत्राचा स्वीकार करण्यात आला. ग्लोबल साऊथ म्हणजेच विकसनशील देशांच्या प्राधान्य विषयांवर याचा भर आहे. यात हवामान बदलावरच्या उपायांसाठी निधी पुरवठा, कर्ज सवलत आणि अन्न सुरक्षा या विषयांचा अंतर्भाव आहे. या परिषदेत दहशतवादाशी संबंधित आर्थिक मुद्दे अधोरेखित करण्यात आले. अंमली पदार्थांची तस्करी आणि दहशतवादाला आर्थिक रसद पुरवठा यातल्या गुंतागुंतीच्या संबंधातून निर्माण होणाऱ्या जाळ्याचा बिमोड करण्याच्या प्रस्तावांविषयी या परिषदेत चर्चा झाली. या परिषदेत AU म्हणजे आफ्रिकी महासंघाचा G20मध्ये प्रवेश पूर्णपणे कार्यान्वित करण्यात आला. त्यामुळे AUचा विकास प्राधान्यक्रम आता G20च्या चर्चांमध्ये केंद्रस्थानी राहील. याखेरीज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांच्याशी द्विपक्षीय संवाद साधताना प्रादेशिक स्थैर्य आणि शांततेला प्राधान्य देत दहशतवादाचा सामना करण्यातलं परस्पर सहकार्य दृढ केलं. जागतिक कायदे मंडळस्तरीय दहशतवाद विरोधी परिषद तुर्कीमध्ये इस्तंबूल इथं 7 आणि 8 ऑक्टोबरला झाली. UNOCT म्हणजेच संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद विरोधी कार्यालयानं ही परिषद भरवली होती.
दहशतवाद आणि हिंसक एकांतिकवाद यांचा बिमोड करण्यासाठी कायदेकारी मंडळाच्या धोरण आखणीवर यामध्ये भर दिला गेला. आग्नेय आशियाई देशांची संघटना आसियान आणि तिचे 8 संवाद भागीदार ADMM+ या व्यवस्थेअंतर्गत दहशतवाद विरोधी तज्ज्ञ कार्यगटाचं सहअध्यक्षपद भारतानं मलेशियासह भूषवलं. नवी दिल्लीत 19 आणि 20 मार्चला ही बैठक झाली. या बैठकीचं अध्यक्षपद पहिल्यांदाच भूषवताना भारताला हिंद प्रशांत क्षेत्रातल्या संवादाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली. भारत आणि युरोपीय महासंघाच्या दहशतवाद विरोधी संयुक्त कार्यगटाच्या 15व्या संवाद सत्राचं सहअध्यक्षपद देखील भारताकडे होतं. यात सहकार्याविषयी चर्चा झाली आणि संयुक्त राष्ट्रांशी तसंच FATF म्हणजेच वित्तीय कारवाई कृती बलाशी चर्चा झाली. भारतानं या वर्षात जसं दहशतवादाला आणि त्याला पोषणाऱ्यांना थेट उत्तर देत अद्दल घडवली, तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील मुत्सद्देगिरीनं दहशतवादाविरोधात सगळ्यांना एकत्र आणलं. वसुधैव कुटुंबकमचा मंत्र प्रत्यक्षात आणत ग्लोबल साऊथच्या बाजूनही आवाज बुलंद केला. त्यांनाही दहशतवादाविरोधातल्या लढाईत सोबतीला घेतलं. गेल्या वर्षभरात जगभर सुरू असलेल्या युद्धांनी आंतरराष्ट्रीय अस्थिरता अधिक गडद केली. काही संघर्ष 4-5व्या वर्षात पोहोचले तर काही ठिकाणी त्यांची व्याप्ती वाढत थेट महाशक्ती समोरासमोर उभ्या राहिल्या. 2025 हे वर्ष शांततेपेक्षा संघर्ष अधिक गुंतागुंतीचे होत गेल्याचं चित्र दाखवणारं ठरलं. रशिया युक्रेन युद्ध 2025मध्ये 4थ्या वर्षात पोहोचलं. रशियानं डोनबास आणि दक्षिण युक्रेनमध्ये आपला लष्करी दबाव कायम ठेवला, तर युक्रेननं ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या साहाय्यानं रशियातील लष्करी तळांवर प्रत्युत्तर दिलं. सीमा भागात आणि सुमीसारख्या शहरांवर झालेल्या हल्ल्यात मोठी नागरी हानी झाली. अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांकडून युक्रेनला मदत सुरूच राहिली. वर्षाच्या उत्तरार्धात राजनैतिक हालचालींना वेग आला. झेलेन्स्की आणि पुतीन यांच्यात थेट संवाद झाला, तर ऑगस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि पुतीन यांची अलास्कामध्ये भेट झाली. करार झाला नसला तरी तोडग्याच्या दिशेनं हालचाल झाल्याचे संकेत मिळाले. सध्या अमेरिकेच्या मध्यस्थीनं EUच्या साथीनं शांततेसाठी नवी बोलणी सुरू आहेत. मात्र युद्धबंदीबाबत दोन्ही बाजूंची भूमिका अजूनही टोकाची आहे. पश्चिम आशियात इस्रायल गाझा संघर्ष यावर्षी शांत झाला नाही. गाझामधील लष्करी कारवायांमुळे प्रचंड मानवी हानी, स्थलांतर आणि मानवी संकट निर्माण झालं. जानेवारीत कतार, इजिप्त आणि अमेरिकेच्या मध्यस्थीनं युद्धबंदी आणि पोलिसांच्या सुटकेसाठी करार झाला. मात्र मार्चनंतर संघर्ष पुन्हा पेटला. ऑक्टोबरमध्ये अमेरिकेच्या मध्यस्थीनं युद्धबंदी औपचारिकरित्या लागू झाली. मदत पोहोचू लागली आणि पोलिसांची सुटका झाली. तरी गाझामधील सुरक्षा आजही नाजूक आहे. भारतानं मानवतावादी मदत पाठवत द्विराष्ट्र तोडग्याची भूमिका पुन्हा अधोरेखित केली. या संघर्षातून जूनमध्ये इस्रायल आणि इराण थेट युद्धात उतरले. 12 दिवस चाललेल्या या संघर्षात अमेरिकेनं इस्रायलला लष्करी मदत केली. तात्पुरती युद्धबंदी झाली असली तरी पश्चिम आशियात तणाव कायम आहे. आफ्रिकेत सुदान, सिरिया आणि काँगोमधील अंतर्गत संघर्षही यावर्षी तीव्रच राहिले. सुदानमध्ये लष्कर आणि RSFमधील यादवीमुळे लक्षावधी लोक विस्थापित झाले. सिरियात सत्तांतरानंतर संघर्ष उसळला, तर काँगोमध्ये M23 गटाशी लढाईमुळे मानवी संकट गडद झालं. एकूणच 2025मध्ये युद्ध संपण्याऐवजी अधिक गुंतागुंतीची झाली. चर्चा आणि मध्यस्थी सुरू असल्या तरी जागतिक शांततेचा मार्ग अजूनही संघर्षांनी व्यापलेलाच आहे. गेल्या वर्षभरात आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणवलेली अस्थिरता ही अचानक उसळलेली नव्हती, तर अनेक देशात साचत गेलेल्या असंतोषाचा उद्रेक होती. जगभरात झेन-झी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तरुणाईनं वरवर किरकोळ वाटणाऱ्या मुद्द्यांवरून रस्त्यावर उतरत काही ठिकाणी सरकारांना माघार घ्यायला भाग पडलं, तर काही ठिकाणी थेट सत्तांतर घडवून आणलं. दुसरीकडे काही देशात शांततामय निवडणुकांमधून सत्ताबदलही घडला. नेपाळमध्ये सरकारनं 26 समाज माध्यमांवर बंदी घातल्यानंतर 8 आणि 9 सप्टेंबरला उसळलेल्या आंदोलनांनी हिंसक रूप घेतलं. तत्कालीन पंतप्रधान KP शर्मा ओली यांच्या निवासस्थानासह अनेक नेत्यांची घरं, पक्ष कार्यालयं आणि सरकारी इमारतींवर हल्ले झाले. 19 जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारनं बंदी मागे घेतली आणि ओली यांनी राजीनामा दिला. 13 सप्टेंबरला सुशीला कार्की यांनी अंतरिम सरकारचं नेतृत्व स्वीकारलं. संसद विसर्जित करून 21 मार्चला निवडणूक जाहीर झाली आणि 10 डिसेंबरला सरकार आणि झेन-झी प्रतिनिधींमध्ये 10 कलमी करार झाला. बांगलादेशात अंतरिम सरकार, पक्षबंदी, अटकसत्र आणि
2026 मधील निवडणुकांची घोषणा अशा घडामोडींमुळे अस्थिरता कायम राहिली. डिसेंबरमध्ये परिस्थिती चिघळली ती प्रमुख विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादी याचा गोळीबारात मृत्यू झाल्यानंतर. त्यानंतर ढाकासह अनेक ठिकाणी हिंसाचार आणि जाळपोळ झाली. याच काळात दीपूचंद्र दास या हिंदू नागरिकाची जमावानं हत्या केल्याची घटना समोर आली. अमेरिकेसह अनेक देशांनी याचा निषेध केला, तर भारतानं बांगलादेशातील घडामोडींवर बारकाईनं लक्ष असल्याचं स्पष्ट केलं. इंडोनेशियात महागाईच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींच्या भत्त्यांविरोधात आंदोलनं झाली, तर फिलिपिन्स आणि मालदीवमध्ये देखील असाच असंतोष दिसला. आफ्रिकेत मादागास्करमध्ये पाणी वीज टंचाई विरोधात आंदोलनातून लष्करी उठाव झाला आणि राष्ट्राध्यक्षांना देश सोडावा लागला. मोरोक्कोमध्ये सार्वजनिक सुविधांऐवजी फुटबॉल विश्वचषकासाठी होणाऱ्या खर्चाविरोधात आंदोलनं झाली. याच अस्थिरतेच्या वातावरणात 2025 मध्ये हादरवणाऱ्या हिंसक घटनाही घडल्या. ऑस्ट्रेलिया सिडनीजवळ बॉन्डी समुद्र किनाऱ्यावर ज्यू धर्मियांवर झालेल्या गोळीबारानंतर तिथं कडक दहशतवाद विरोधी कायदे लागू झाले. पाकिस्तानात बलूच लिबरेशन आर्मीनं जाफर एक्सप्रेसचं अपहरण केलं. फ्रान्समध्ये तुरुंगावर हल्ले झाले, तर नायजरमध्ये इस्लामिक स्टेटच्या हल्ल्यात मोठी जीवितहानी झाली. या सगळ्या घडामोडींनी दाखवून दिलं की 2025 हे वर्ष जगासाठी आंदोलन, दहशतवाद आणि राजकीय संक्रमणाचं ठरलं.